रुसूबाई रुसू गावी जाऊन बसू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। पालकमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ही टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातले अश्रू दिसायला लागलेत असं देखील ठाकरेंनी म्हटलं। तर बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हा पलटवार केला। 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून। आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा। ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू। तसं यांचं झालंय। पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी। डावसला नेलं नाही, गेले गावी। खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी। घेतली होती अशीच गर्दी उसळली होती, चौफेर गर्दी होती। 90% जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपको लगता है मैंने हिंदुत्व छोड़ा है? त्यांनी सांगितलं नाही। आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला, मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही? आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे। नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंना नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता। अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची। ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्या खाल्लं मी जायचो। हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला, हे नरेंद्र मोदी बोलले होते। किती काढू? माझ्या फोनमध्ये 100च्या वरती फोटो आहेत। रुसूबाई रुसू गावी जाऊन बसू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। पालकमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ही टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातले अश्रू दिसायला लागलेत असं देखील ठाकरेंनी म्हटलं। तर बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हा पलटवार केला। 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून। आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा। रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा। परवाच काहीतरी रामदासभाईंनी कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं, काय अवस्था आहे। बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे। ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे। मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही।